महत्त्वाचं हे नाही की तुम्ही किती पैसे कमवता, तर महत्त्वाचं हे आहे की तुम्ही किती पैसे टिकवून ठेवता आणि ते पिढ्यानपिढ्या कसे वाढवता. नमस्कार मित्रांनो, एबी मराठी बुक्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण समजून घेणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या ऑडिओबुक एपिसोडच्या अत्यंत महत्त्वाचा भाग प्रकरण 3. धडा दुसरा, अर्थसाक्षरता कशासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर केवळ रात्रंदिवस कष्ट करून पैसे कमावणे पुरेसे नसते. सर्वात महत्त्वाची असते अर्थसाक्षरता, म्हणजेच पैशाची समज. आज आपण रॉबर्ट कियोसाकी, त्यांचे मित्र माईक आणि जगातील महाश्रीमंत उद्योगपतींच्या आयुष्यातील काही रंजक उदाहरणांमधून हा मौल्यवान धडा अगदी सरळ आणि सोप्या भाषेत शिकणार आहोत. कथेची सुरुवात करताना रॉबर्ट सांगतात की त्यांचा जिगरी मित्र माईक याने 1990 मध्ये आपल्या रिच डॅडच्या अथांग साम्राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. आज माईक त्याच्या वडिलांपेक्षाही अत्यंत चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय पुढे नेतो आहे. माईक आणि त्याची पत्नी किती श्रीमंत आहेत याची सामान्य माणसाला कल्पनाही करता येणार नाही. रिच डॅडचे ते अथांग साम्राज्य अगदी योग्य हातात गेले आहे. इथे रॉबर्ट स्वतःबद्दल एक मोठी गोष्ट सांगतात. ते म्हणतात, मी माझ्या वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी म्हणजेच 1994 मध्ये स्वेच्छेने निवृत्ती घेतली. माझी पत्नी किम तेव्हा फक्त 37 वर्षांची होती. मित्रांनो, इथे निवृत्तीचा अर्थ असा मुळीच नाही की काम न करणे. रॉबर्ट निवृत्तीची एक सुंदर व्याख्या सांगतात. निवृत्ती म्हणजे आपण प्रत्यक्ष काम करत असू किंवा नसू, महागाईच्या दराच्या पुढे राहणारी आपली संपत्ती जेव्हा आपोआप वाढत राहते त्यालाच खरे आर्थिक स्वातंत्र्य किंवा निवृत्ती म्हणतात. रॉबर्ट संपत्तीची तुलना एका झाडाशी करतात. ते म्हणतात, आपली मालमत्ता इतकी विशाल असायला हवी की ती कालांतराने आपोआप वाढावी. हे अगदी एखादे झाड वाढवण्यासारखे आहे. सुरुवातीची अनेक वर्षे तुम्ही त्या रोपट्याला पाणी घालत राहता, त्याची काळजी घेता, पण एक दिवस असा येतो जेव्हा त्या झाडाला तुमची गरज भासत नाही. त्याची मुळे जमिनीमध्ये खूप खोलवर गेलेली असतात आणि नंतर तेच विशाल झाड तुम्हाला आयुष्यभर थंडगार सावली देते. रॉबर्ट सांगतात की लोक मला नेहमी विचारतात, मी लाखो डॉलर्स कसे कमवू किंवा यशाचे रहस्य काय आहे. हे प्रश्न ऐकले की मला 1923 सालच्या एका ऐतिहासिक घटनेची आठवण येते. शिकागो शहरातील एजवॉटर बीच या हॉटेलमध्ये अमेरिकेतील सर्वात मोठे नेते आणि महाश्रीमंत उद्योगपतींची एक बैठक झाली होती. त्या बैठकीला जगातील सर्वात बुद्धिमान आणि शक्तिशाली 9 दिग्गज हजर होते. चार्ल्स श्वाब, जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे प्रमुख; सॅम्युअल इन्सल, जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक संस्थेचे प्रमुख; हॉवर्ड हॉब्सन, सर्वात मोठ्या गॅस कंपनीचे अध्यक्ष; आयव्हर क्रूगर, जगातील सर्वात मोठ्या मॅच काडेपेटी कंपनीचे अध्यक्ष; लिओन फ्रेझर, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटचे अध्यक्ष; रिचर्ड व्हिटनी, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष; आर्थर कॉटन आणि जेसी लिव्हरमोर, त्या काळातील सर्वात मोठे स्टॉक ट्रेडर्स; अल्बर्ट फॉल, अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील मंत्री. पण 25 वर्षांनंतर या 9 जणांचे काय झाले? 1. चार्ल्स श्वाब 5 वर्षे संपूर्णपणे कर्जबाजारी अवस्थेत जगले आणि शेवटी कंगाल होऊन मरण पावले. 2. सॅम्युअल इन्सल दिवाळखोर झाले आणि परदेशात अत्यंत गरिबीत त्यांचे निधन झाले. 3. आयव्हर क्रूगर आणि लिओन फ्रेझर या दोघांनीही आर्थिक अपयशाला कंटाळून शेवटी आत्महत्या केली. 4. रिचर्ड व्हिटनी आणि अल्बर्ट फॉल यांना वेगवेगळ्या आर्थिक गुन्ह्यांसाठी थेट तुरुंगात जावे लागले. 5. आर्थर कॉटन आणि जेसी लिव्हरमोर हे सुद्धा पूर्णपणे दिवाळखोर झाले आणि त्यांनीही अत्यंत हलाखीत आपले आयुष्य संपवले. या 9 दिग्गजांच्या आयुष्यावरून रॉबर्ट आपल्याला एक सोपा धडा देतात. हे सर्व लोक अत्यंत बुद्धिमान होते, त्यांनी अथांग पैसा कमावला, पण त्यांच्याकडे अर्थसाक्षरता फायनान्शियल लिटरसी नव्हती. त्यांना पैसा कमवता तर आला, पण तो पैसा टिकवून कसा ठेवायचा हे त्यांना माहीत नव्हते. रॉबर्ट म्हणतात, जर तुम्हाला एखादी उंच गगनचुंबी इमारत उभी करायची असेल तर सर्वात आधी तुम्हाला जमिनीमध्ये खोलवर जाऊन तिचा पाया, फाउंडेशन, अत्यंत मजबूत खोदावा लागेल. बहुतांश लोक काय करतात?
ते आर्थिक साक्षरतेचा पाया न रचता अवघ्या 6 इंचाच्या सिमेंटच्या तुकड्यावर आपली इमारत उभी करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच थोडेसे आर्थिक संकट येताच त्यांचे आयुष्य पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळते. 1. पैसे कमावण्यापेक्षा ते टिकवणे महत्त्वाचे. नोकरी किंवा व्यवसायातून मोठा पगार मिळवणे हे पहिले पाऊल आहे, पण त्या पैशाचे तुम्ही काय करता हे तुमचे भविष्य ठरवते. 2. मालमत्ता ॲसेट आणि दायित्व लायबिलिटी ओळखा. मालमत्ता तुमच्या खिशात पैसे आणते, उदा. भाड्याने दिलेले घर शेअर्स. दायित्व तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते, उदा. महागडी गाडी कर्ज. गरीब लोक फक्त खर्च करतात, मध्यमवर्गीय लोक दायित्व गोळा करतात आणि त्याला आपली मालमत्ता समजतात. पण श्रीमंत लोक केवळ ॲसेट्स गोळा करतात. 3. पैशाला आपले झाड बनवा. सुरुवातीला पैशाची गुंतवणूक करताना त्रास होईल, पण एकदा का ते संपत्तीचे झाड मोठे झाले की तुम्हाला काम न करताही पैशांची सावली मिळत राहील. तर मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड पुस्तकाचा हा भाग आपल्याला हेच शिकवतो की श्रीमंत होण्यासाठी गणितात किंवा इंग्रजीत हुशार असण्याची गरज नाही, तर पैशाच्या शास्त्रात म्हणजेच अर्थसाक्षरतेमध्ये हुशार असणे गरजेचे आहे. नोकरी करून मिळणारा पैसा खर्च करण्याऐवजी आजपासूनच तुमच्या संपत्तीचे झाड लावायला सुरुवात करा. धन्यवाद.